Now, hello. Sixth topic is what? Embryological evidence. याला मराठीत काय म्हणतात? भ्रूणविषयक पुरावे. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. शेवटचा टॉपिक आहे. आता या ठिकाणी बघा, केअरफुली ऑब्झर्व द स्टेजेस ऑफ एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट, म्हणजे जे भ्रूण असल्याच्या वाढीची अवस्था बघा. ही पहिली, ही दुसरी आणि ही तिसरी. सम ॲनिमल शोन इन फिगर. ॲनिमल कुठे आहेत तुम्हाला? फिश दिलेत, सॅलेमेंडर, टॉर्टाइज, चिकन, पीग, काऊ, रॅबिट, मॅन. Comparative study of embryonic developmental stages of various vertebrates given in the picture has showed that all embryos show, embryos म्हणजे भ्रूण, extreme similarities during initial stage. इनिशियल म्हणजे सुरुवातीची जी पोझिशन आहे ती सगळ्यांची कशी आहे? सारखी आहे. आता या ठिकाणी पाहिलं बघा, ह्या पोझिशन सगळ्यांच्या कशा आहेत? सारख्याच आहेत. फिशची पण आहेत, सॅलमेंडर कासवाचे आहेत, चिकनचे आहेत, डुकराचे आहेत, गायीचे आहेत, ससेचे आहेत आणि माणसाचे आहेत. सगळ्यांच्या स्टेज कशा बघा? सारख्याच आहेत. तर मग ह्या ज्या प्रायमरी स्टेज आहेत, एक्स्ट्रीम सिमिलरिटी आहेत पहिल्यामध्ये, अँड दो सिमिलरिटी डिक्रीजेस ग्रॅज्युअली, आणि याचे फरक हळूहळू कमी होत चालतो बघा. मग सेकंडमध्ये असं होतं आणि थर्डमध्ये काय या टाईपमध्ये होतं. ऑब्झर्वेशन त्यांनी एवढंच सांगितलं आहे एम्ब्रियोनिक एव्हिडन्समध्ये, इन एम्ब्रियोनिकल एव्हिडन्स, अँड दोज similarities decrease gradually. Similarities initial stages indicate that the common origin of all the animal. याचा अर्थ काय होतो की ह्या ज्या स्टेजवरनं जर सगळे जर सारखेच दिसतात याच्यावरनं काय सांगितलं त्यांनी की प्रत्येक प्राण्याचे पूर्वज कसे आहेत? एकच आहेत, म्हणजे सारखे आहेत. या ठिकाणी बघा, इंडिकेट द कॉमन ओरिजिन. कॉमन ओरिजिन म्हणजेच काय म्हणतो या ठिकाणी की पूर्वज कसे आहेत? सगळे एकच आहेत. पूर्वज काय आहेत? एकच आहे सगळ्यांचे, सगळ्या प्राण्यांचे. लक्षात ठेवायचं. हे ते तुमचं काय? एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्स. तर डार्विन्स काय म्हणतो बघा, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन, म्हणजेच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा काय सिद्धांत आहे. पेपरला विचारला जातो हा. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमरेबल स्पेसिमन. त्यांनी काय केलं? स्पेसिमन्स म्हणजे खूप प्रजाती आहेत, अनेक विविध प्रदेशातल्या त्या वनस्पतींनी घेतलेल्या आहेत. ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्रत्येक प्रदेशातल्या त्यांनी भरपूर प्रकारचे प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि प्राणी घेतलेले आहेत. अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन ऑफ द स्पेसिमन, आणि त्यांच्यावर निरीक्षण करून ही पब्लिश थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन विच इज प्रिचेस द सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके. मग यांचा सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी काय केलं की नैसर्गिक सिद्धांत मांडलेला आहे आणि तो सगळ्या गोष्टीचा कसा आहे? प्रसिद्ध केला. हा मांडून त्यांनी. आता प्रसिद्ध कसा केला बघा. फॉर दिस पर्पज डार्विन हॅज पब्लिश्ड बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पीसीज. ओरिजिन ऑफ स्पेसिस म्हणजेच काय की नैसर्गिक त्याचं मूळ, या ज्या जाती आल्या निर्माण झाल्या यांचं मूळ कुठे होतं? ओरिजिन म्हणजे काय? मूळ. व्हाईल एक्सप्लेन द कन्सेप्ट, ज्यावेळेस त्याला एक कन्सेप्ट सांगायची होती किंवा ही माहिती स्पष्टीकरण त्याला द्यायचं होतं, डार्विन सेज दॅट ऑल ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस प्रोफिलिशियली. म्हणजे आता प्रोलिफिशियली म्हणजेच काय की रिप्रोड्यूस प्रोलिफिशियली म्हणजेच प्रचंड संख्येने काय करतात? पुनरुत्पादन करतात. प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करणे.
ऑल अजून कम्पीट विथ इच अदर फ्लाईट सेटलिंग एनर्स. आणि कसं राहतं मग हे उत्पादन झाल्यानंतर यांच्यातलं काय असतं बघा की ते स्पर्धा करतात एकमेकांशी. प्रत्येक प्राणी घ्या किंवा वनस्पती एकमेकांशी स्पर्धा करतात. प्राण्यामध्ये असते, वनस्पतीमध्ये उंचीमध्ये असते आणि हे स्पर्धा ते करतात. मग ऑल द ऑर्गॅनिझम्स कम्पीट द इच अदर इन अ लाईफ मॉडिफिकेशन इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन. मग त्याच्याकरता काय की अक्षरशः ही स्पर्धा एवढी असते की एक जीव घेणे असते. समजून एखादं झाड आहे, प्रत्येक झाडाला काय हवं असतं, उंच वाढण्यासाठी सूर्यप्रकाश. मग काही झाड इतके उंच वाढून जातात की जे छोटे कमी उंचीचे झाड आहेत त्यांना सूर्यप्रकाशच मिळत नाही. मग अशाने जगतात कधी मोठ्या जंगलामध्ये नाही जातात. म्हणजे कशात जीवघेणी स्पर्धा असते प्रत्येकाची. हॉवेवर बिसाइड्स दिस नॅचरल सिलेक्शन ऑल्सो प्लेज important role becomes nature selectors only those organisms which are fit to live and what rest perish. याचा अर्थ असा होतो की जे त्या गोष्टी तग धरून असतात ते जगतात, बाकीचे काय होतात, मृत पावतात, बाकी जगू शकत नाही. लक्षात. अँड रेस्ट वॉस्ट परिश, परिश म्हणजे काय, मरतात. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby gives rise a new species with their own specific character. मग जे जीव जगतात ते काय करतात, पुनरुत्पादन म्हणजे नवीन जाती वाढतात, पुढे प्रोडक्शन करतात आणि त्याच्यामध्ये काय असतात, ते स्वतःचं कॅरेक्टर पुढे टाकतात. ऍक्च्युली हा पॉईंट समजून घ्या कसा आहे की हा स्पेसिस आहे, याने नवीन स्पेसिस तयार केला त्याच्या जातीचा, याच्यामध्ये याचे गुणधर्म आले, परत येणे याच्यामध्ये, परत हे गुणधर्म काय होतात पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करत असतात. लक्षात ठेवायचं. पण आता हा जो पॉइंट आहे या ठिकाणी थोडंसं काय ऑब्जेक्शन मध्ये जातोय, आपण तो पुढे बघूया कसं तो ऑब्जेक्शन मध्ये. सध्या लक्षात ठेवा की याचा अर्थ काय होतो की ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन, की हे जे आहेत ते काय करतात, पुनरुत्पादन करतात अँड देअर बाय गिव्ह राईज टू न्यू स्पेसिस, आणि नवीन जाती निर्माण करतात. सस्टेनिंग अँड सिलेक्ट ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वॉज वाईडली एक्सेप्टेड. ही सर्व मान्य झाली, वाईडली एक्सेप्ट म्हणजे सर्वांना मान्य झाले, परंतु तिच्यामध्ये काही ऑब्जेक्शन होते आणि बरंच काळ त्या लोकांनी त्याला मान्यता दिली. हाऊ एव्हर सम ऑब्जेक्शन्स वेअर रेज अगेन्स्ट द थिअरी. मग त्याच्यानंतर मात्र त्याच्यामध्ये काही बाबीबद्दल काय घेतला गेला, आक्षेप घेतला गेला. ऑब्जेक्शन म्हणजे आक्षेप घेणे. मस्त ऑब्जेक्शन, हे ऑब्जेक्शन पण तुम्हाला थिअरीमध्ये लिहिणं गरजेचं आहे. पहिला बघा, फर्स्ट ऑब्जेक्शन, नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिव्ह फॉर इव्होल्युशन. याचा अर्थ असा होतो की नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट काय त्या उत्क्रांतीला कारणीभूत ठरली नाही. उत्क्रांती काय झाली बघा, पाणी होतं समुद्रामधून, काय झाला, पहिले सिंपल कंपाऊंड झाला, सिंपल कंपाऊंडचा कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा काय झाला युनिसेल्युलर, युनिसेल्युलर काय झाले मल्टीसेल्युलर. याच्यामध्ये असं काय म्हटलं काय त्यांनी की ते निसर्गावर काय अवलंबून होतं, याच्या काही गोष्टी नाही. मग नॅचरल सिलेक्शन काय म्हणतं, इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. हा नैसर्गिक निवड ही एक गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही, त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. सेकंड, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आता या त्यांनी काय म्हटलं डार्विन्सनी की जे स्वतःमध्ये बदल, मॉडिफिकेशन म्हणजेच काय, बदल, ज्यांनी स्वतःमध्ये बदल होणार निसर्गाशी मिळतं घेतलं ते जगले, आणि ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडून आणला नाही मात्र ते काय झाले, मृत पावले. मग त्याच्यामध्येच त्यांनी म्हटलं की युजफुल काय आणि युजलेस मॉडिफिकेशन काय, म्हणजेच उपयोगी निरुपयोगी सांगितले का नाही. समजून एखादी विशिष्ट वनस्पती आहे, त्या वनस्पतीत हा बदल झाला तरच ती वनस्पती पुढे तग धरू शकेल, असं त्यांनी काय सांगितलं. त्यांनी फक्त एकच सांगितलं की निसर्गाशी मिळतं जुळतं घेणे. मिळतं जुळतं घेणं म्हणजे कुठल्या परिस्थितीमध्ये, हे तो सांगू शकला नाही. म्हणून त्यांनी म्हटलं डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. अँड थर्ड पॉइंट, देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अबाउट चेंज. अबाउट चेंज म्हणजेच काय, स्लो म्हणजे हळवा, आणि अबट म्हणजेच काय, तुमचं एकदम होणारे बदल. हा काय तुमचा हळवा, आणि हा काय एकदम बदल. याचा अर्थ होतो एकदम बदल. मग बदल व्हायचा आहे
काही बदल हळूवार होतात, काही बदल पटकन होतात. ॲब्रप्ट बदल मध्ये काय होतं की असे काही ड्रास्टिक चेंज होऊन जातात की ते कळत पण नाही. त्याच्यामध्ये टाइम ऑफ स्पॅन समजून घ्या, एखादी एक वस्तू आहे, समजा ही एक वस्तू आहे, याच्यात काही बदल व्हायला त्याला एवढा वेळ लागला, पण अशी एक वस्तू एक तिचा बदल एवढाच वेळ लागतो टाइम. मग याचा टाइम स्पीड लॉंग आहे, तिचा कसा आहे शॉर्ट आहे. मग याचा बदल कसा आहे स्लो आहे, याचा बदल कसा आहे ॲब्रप्ट, म्हणजे बदल एकदम बदल आहे. मग याच्याबद्दल तो सांगू शकला नाही की नक्की कुठल्या म्हणजे स्पेसिसचा म्हणजे वनस्पती प्राण्याचा कुठला बदल लवकर झाला पाहिजे, कुठला बदल हळूवार झाला पाहिजे. मात्र हे काय तो सांगू शकला नाही. In respect to all these objections, Darwin's work on evolution has been milestone. Milestone म्हणजे मैलाचा दगड. मात्र हे जर 2-3 ऑब्जेक्शन जर तुम्ही सोडले तर हा कसा आहे एक प्रकारे मैलाचा दगड ठरलेला आहे. त्याचे जे आहेत सिद्धांत तो सुद्धा काही वाया गेलेला नाहीये. लॅमार्किझम. तर लॅमार्क हा शास्त्रज्ञ आहे. यांनी काय सांगितलेलं की बदल होतात, पण बदल हे स्वतःकडून नसतात. काही स्वतःच्या फायद्यासाठी बदल होतो, काहींचा निष्काळजीपणामध्ये देखील बदल होतो. मग लॅमार्किझम, लॅमार्क्सवाद. जेन बॅप्टिस्ट लॅमार्क प्रपोज द मॉर्फोलॉजिकल चेंजेस. मॉर्फोलॉजिकल चेंजेस म्हणजे शरीर रचनेमध्ये होणारे बदल. शरीर रचनेत बदल. या ठिकाणी त्यांनी असं म्हटले की जसा प्रत्येक गोष्टीमध्ये बदल होतो तसं शरीरात बदल होतोय. आपलं मानवाचं पहिले माकड होते, माकडाचे काय झाले, पहिले झाडं जायचं, नंतर खाल्यानंतर पाठीचा कणा सरळ झाला, म्हणून काय त्यांच्यामध्ये बुद्धीचा विकास झाला. मग हा शरीर रचनेमध्ये बदल होतो. आफ्टर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे तुमचे सजीव आहेत त्यांच्यामध्ये आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन अँड रिझन बिहाइंड दोज मॉर्फोलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेन्सेस ऑफ ऑर्गॅनिझम लेझीनेस. एक तर त्यांची बदल होण्याची ऍक्टिव्हिटी म्हणजे बघा या ठिकाणी प्रयत्न. एक तर प्रयत्नामुळे त्यांच्यामध्ये काय होतो बदल होतो, किंवा लेझीनेस म्हणजे आळशीपणा. दोन प्रकारे बघा. ऑर्गॅनिझम मध्ये तर काय त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामध्ये बदल झाला, आळस केला तरी बदल होतो. तो कसा पुढे आपण या ठिकाणी समजून घ्यावा. ही कॉल्ड दिस कन्सेप्ट ॲज अ प्रिन्सिपल ऑफ यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. यांनी काय काय म्हटलेत मग याला की इंद्रियांचा वापर करा किंवा वापर न करणे याच्या प्रिन्सिपलवर त्यांनी आधारित म्हटलेला आहे. तर बघा फर्दर ही सेड दॅट नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग. नेक बघा जिराफची हळूहळू काय वाढत गेलेली आहे. टू लॉंग ड्यू टू ब्राउझिंग ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर सेव्हरल जनरेशन. उंटाला काय होतं की पिढ्याने पिढ्या त्याची मान झाडावरची आपली पानं खाण्यासाठी प्रयत्न करत राहिल्यातून त्याची मान काय झाली पिढ्याने पिढ्या कशी होत झाली उंच होत गेली. आता त्यांनी हा काय केलाय जिराफाने प्रयत्न केलेला. काय केलेला आहे प्रयत्न. काय प्रयत्न केला की समजून घ्या. पहिले झाडं उंची कमी असेल तिथले त्यांनी खाल्लेले, नंतर झाडात थोडं इथं जर संपलं असेल मग थोडं उंच झाड, मग त्याची ही फांदी खायचा प्रयत्न केला, मग ही फांदी, असं करत करत त्याची काय झालेली मान ही पिढ्याने पिढ्या कशी होत गेलेली आहे लांब होत गेलेली आहे. सेव्हन जनरेशन. सिमिलरली shoulders of Aerosmith have become very strong due to frequent hammering movement. तुम्ही आयरोस्मिथ म्हणजे लोहार, बरेच लोहार असं बघा रस्त्याच्या कडेला लोखंड गरम करतात आणि त्या लोखंडावर ते घाव घालतात. कारण काय त्या लोखंडाला तुम्हाला पाहिजे तसा आकार देण्यासाठी. मग त्या लोखंडावर हॅमरिंग घाव घालून घालून घालायचे. त्याचे जे शोल्डर आहेत, शोल्डर म्हणजे खांदे, हे कसे व्हेरी स्ट्रॉंग, खूप मजबूत झालेले आहेत. का त्याचे मजबूत झाले? त्याच्या प्रयत्नांमुळे. हे जर तुमचेच काय चेंजेस इन ऍक्टिव्हिटीज. नेक्स्ट बघा. Wings of birds like ostrich and emu have become weak due to no use. शामरूप आणि इमूचे पंख जे आहेत ते वापरण्यामुळे काय झालं बिकम्स वीक, कमकुवत झाले. काय झाले कमकुवत.
काय झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. मग इमू आणि ऑस्ट्रिच म्हणजे शामरूप यांनी काय केलं, त्यांचा पंखाचा वापरच केला नाही. ती पंख कमी झाली, कमकुवत झाली आणि मात्र त्यांना आता उडता येत नाही. लेग्स ऑफ बर्ड्स लाईक स्वान अँड डक, हंस आणि बदक हॅव बिकम युजफुल फॉर स्विमिंग ड्यू टू लिव्हिंग इन वॉटर. त्यामुळे ते पाण्यात आपल्याला राहायचं आहे म्हणून त्यांचे जे पाय जे आहेत ते पायांचा प्रयत्न त्यांनी पोहण्यासाठी केला. अँड स्नेक हॅव लॉस देअर लेग्स, सापाने काय केलं, जे पाय गमावले कशा करता, मॉडिफिकेशन त्यांनी स्वतः ते बदल होणार का इन देअर बॉडी फॉर बेअरिंग हॅबिट्स. त्याला बिळात राहायचं होतं, बिळात राहायचा छंद होता म्हणून ते पाय गमावले आणि स्वतःला मॉडिफाईड केलं, त्यांच्या बदल घडला आणि तो बिळात राहायला लागला. मग जॉन बॅप्टिस्ट काय म्हणतो बघा या ठिकाणी, ऑल दिस एक्झाम्पल आर टाइप ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजेच मिळवलेली वैशिष्ट्ये. मिळवलेली वैशिष्ट्ये अँड आर ट्रान्सफर फ्रॉम वन टू अनदर जनरेशन. ही त्यांनी वैशिष्ट्ये मिळवली जिराफाने, माणसाने किंवा हंसाने, बदकाने, आणि तो काय करतोय, त्या पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करत आहे. दिस इज कॉल्ड ॲज थेरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स ऑर लॅमर्किझम, म्हणजेच लॅमर्कवाद होय. असा हा लॅमर्कवाद तुम्ही समजून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जी माहिती दिली ती तुम्ही वाचून घ्यायची. Development of organ due to specific activities and their degeneration due to no use at all was widely accepted, but transfer of those characters from generation to generation was rejected. हा पॉइंट महत्वाचा आहे. चॅप्टरच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की आई किंवा वडिलांचे जे गुण आहेत ते मात्या पित्याकडून मुलांकडे कसे जातात, काही प्रमाणात जातात. पूर्णच्या पूर्ण जातात का, नाही. मग त्यांनी काय म्हटले की कॅरेक्टर फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिलेटेड, म्हणजे स्वतःमध्ये जो त्यांनी बदल घडवून आणला तो मात्र पुढच्या पिढीमध्ये गेलेला नाही. पुढच्या पिढीत थोडेफार गुण जातात, पूर्णच्या पूर्ण गुण हे पुढच्या पिढीत जात नाही. ती पुढची पिढी काय करते, डेव्हलप करून परत पुढच्या पिढीत थोडेफार गुण हे ट्रान्सफर होत असतात. बिकॉज इट हॅड बीन व्हेरीफाईड मेनी टाइम्स दॅट मॉडिफिकेशन ब्रॉट इन अस आर नॉट ट्रान्सफर. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय modification brought in us are not transferred to next generation. Therefore, they was what disproved. परंतु लॅमर्कचे म्हणणे असल्याचे काय तिथं चुकीचं दिसून आलेलं आहे. पूर्णचे पूर्ण नाही, पण थोडाफार हा बदल पुढच्या पिढीमध्ये जाणारच. मी तुम्हाला पहिले सांगितले सुरुवात चॅप्टरला की आई वडिलांकडून मुलामध्ये किंवा एखाद्या प्राण्याकडून त्याच्या पिल्लांकडे किंवा दुसऱ्या वनस्पतीकडे गुण हा ट्रान्सफर होणार, म्हणून काय म्हटलेले आहे, लॅमर्क्स थेरी वॉज डिस्प्रूव्ह. मग अनेक वेळा पडताळून पाहण्यात आले व लॅमर्कचे म्हणणे काय चुकीचे दिसून आले. द लिव्हिंग ऑर्गन कॅन ट्रान्सफर द कॅरेक्टर विच इज हॅज ॲक्वायर्ड टू नेक्स्ट जनरेशन. Acquired to the next generation, this is called as ancestry of acquired character. आता बऱ्याचशा विद्यार्थ्याला बघा ही जी डेफिनेशन आहे ही पेपरला विचारली जाते, कुठली आहे, ancestry of acquired character. पण शेवट खाली दिलेली आहेत, मुलांकडनं ती काय दुर्लक्ष होऊन जाते आणि मुलं काय करतात, ही डेफिनेशन लिहू शकत नाही. ही तुम्हाला 1 मार्क्सला विचारले जाते. ancestry of what acquired character, हे तुम्ही पाठ करायचे. लक्षात, पाठ करून सोपे, तेवढं विशेष महत्वाचं नाहीये. स्पेसिएशन याचा अर्थ काय, जाती उद्भव. जाती उद्भव
फॉर्मेशन न्यू स्पेसेस म्हणजे नवीन जाती होताना प्लांट्स एनिमल्स आर इफेक्ट ऑफ इव्हॅल्युएशन. तो कसला बदल आहे? तुमचा उत्क्रांतीचा परिणाम आहे. स्पेसिस इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस फर्टाइल इंडिव्हिज्युअल थ्रू नॅचरल रिप्रोडक्शन. ही स्पेसिस ग्रोज इन अ स्पेसिफिक जिओग्राफिकल कंडिशन. भौतिक बदलानुसार प्रत्येकाची कंडिशननुसार काय त्या ठिकाणी ग्रोथ होतो. देअर फूड त्यांचं खाणं, हॅबिटेट रहवास, रिप्रोडक्टिव्ह पुनरुत्पादन ॲबिलिटी अँड पिरियड ऑफ डिफरन्स. या सगळ्या गोष्टी कशावर आहेत? तिथल्या भौतिक बदलावर आहेत किंवा भौतिक याच्यावर आहेत, कंडिशन असतात, विशिष्ट भौगोलिक परिस्थितीवर. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. मग याच्यानुसार जेनेटिक व्हेरिएशन जनुकीय बदल सुद्धा त्याला कारणीभूत आहे. तसं जनुकीय बदल जर आपण म्हटलं, मानव जर म्हटलं तर युरोपीय लोक गोरे असतात, आफ्रिकन काळे आणि उंच असतात, आपल्याकडे थोडे सावळे असतात. हे कसं त्याच्यामधलं आपलं जेनेटिक व्हेरिएशन आहे. Besides, geographical and reproductive changes are also responsible. Similar geographical or reproductive isolation can lead upon the specification. मग आता ह्युमन इव्हॅल्युएशन मध्ये बघूया आता आपण. फिगर समजून घ्या. या ठिकाणी डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन, इथून खरं माणसाच्या बुद्धीच्या विकासाला सुरुवात झाली, इथपर्यंत येऊन थांबलेली आहे. बघा, पहिले 7 लाख वर्षापूर्वी 7 कोटी वर्षापूर्वी कंडिशन ही होती. त्याच्यानंतर हळूहळू त्याचा बदल होत गेला, शेपूट गेली, जे लांब होते ते आखूड झाले, हाताचे पंजे छोटे झाले, ताट उभा राहायला लागला, इथून मानवाचा विकास व्हायला लागला. आणि आता सध्या जो माणूस आहे आपला, त्याची लोक कुठे आहेत? 50,000 इयर्स, 50 वर्षापासून होते. त्याच्यानंतर जे नवीन नवीन शोध लागले, द न्यू development or new experiment can be found early in the 400 years ago. And the revolution of industrial is about 200 years ago. आता या ठिकाणी त्यांनी सगळी माहिती दिली तुम्हाला की मानवाचा शोध लागला, निर्मित झाली कशी, बदल कसे होत गेले, बुद्धीचा विकास कुठून व्हायला लागलेला आहे, कसा व्हायला लागलेला आहे. हे जी सगळी जी माहिती आहे या 2-3 टॉपिकमध्ये आहे, ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचे आहे. दिस इज युअर होमवर्क. लक्षात. इथे हे प्रकरण संपलेलं आहे. सेकंड टॉपिक आपण काय करणार आहोत, यातलं सेकंड चॅप्टर घेऊन मग आपण त्याच्यानंतर मॅथ 1 कडे जाणार आहोत. यानंतर आपण काय करणार आहोत की ह्या सेक्शन 2 मधलं दुसरं प्रकरण, सेकंड चॅप्टर. काही अडचण असली यू कॅन कॉल मी, तुम्ही मला फोन देखील करू शकता किंवा व्हॉट्सअपवर देखील टाकू शकता. ओके, बाय.